आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार कोल्हापूरकरांनी नॉनव्हेजवर ताव मारलाय आणि ती मारण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी झाली आहे। येत्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि त्यापूर्वीच नॉनव्हेज प्रेमींनी आज कोल्हापुरातील मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आषाढी जत्रेनंतर सुद्धा ही गर्दी कायम आहे। पहाटे 6 पासून लोकांनी भली मोठी रांग कोल्हापुरातल्या मटण मार्केटच्या बाहेर लावली आहे। जाणून घेऊयात कोल्हापुरातील मच्छी मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आषाढ महिन्यातला आजचा रविवार आणि आजच्या रविवारी कोल्हापुरात मटण असेल मासे खरेदीसाठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। ही सध्या आहे त्या फिश मार्केटमध्ये ही गर्दी जी आहे ती मासे खरेदीसाठी हे लोक जे आहेत ते जमलेले आहेत। खरं तर कोल्हापूरकरांनी यंदा मासे जे आहेत ते माशांवर ताव मारण्याचं कुठेतरी ठरवल्याचं पाहायला मिळतंय। आज बेत आहे, रविवार असल्यामुळं आज मटन चिकन सोडून जरा मासे घ्यायला आलो। मासे घ्यायला आले तर उत्तम प्रकारचे मासे मिळतात। तर आता झिंगा घेतलाय आणि चणक पण घेतलाय। आता श्रावणामुळे आज रविवार आहे, आता गटारी अमावस्या आहे, त्याची तयारी सुरू। परत एक महिना दीड महिना काय मिळणार नाही करायला। नक्कीच कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहतोय। खरं तर खवय्ये म्हणून ज्यावेळेस आपण पाहत असतो काय आज बेत काय माशांचा बेत आहे वाटतं आज स्पेशल काय आज कशी आहे गर्दी काय? गर्दी भरपूर आहे। सलगरांच्या दुकानामध्ये मागच्या 27 वर्षापासून मासे आज सुरमई, रावस, पालू, चणक सगळे मासे भरपूर आहे। क्वालिटी उत्तम असते आणि कायमची रिलेशन मेंटेन करणारी ही सलगर फॅमिली 27 वर्ष जितू शेठ जेव्हा कॉलेजला होते तेव्हापासूनची आमची खरेदी इथं। आज काय दर वाढ वगैरे काय नाहीये, आज तसा रिझनेबल चणक 700 रुपयाने उत्तम प्राइस मध्ये नाहीतर 1000-1200च्या रेंज मध्ये कुठे घेतला मी चणक घेतो। नक्कीच कोल्हापूरकर जे आहेत ते आपण पाहतोय, गर्दी सुद्धा आपण पाहतोय की मासे खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक जे आहेत ते आपण पाहतोय। आषाढ रविवार आहे आणि यामुळेच या संपूर्ण परिसरामध्ये कोल्हापूरकरांनी ही गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मासे देखील आहेत, विविध प्रकारचे मासे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी सुरमई असेल किंवा इतरही कुठले मासे, झिंगा असेल, हे विविध प्रकारचे मासे जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आणि आता आज कोल्हापूरकर हे मासे खरेदी करून असेल किंवा मटण खरेदी करून कोल्हापूरकर या मांसाहारावर आज ताव मारणार असल्याचं पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।